फिटनेस चॅनलवर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. व्हिडिओ क्रमांक 33 पासून व्हिडिओ क्रमांक 41 पर्यंत आपण प्रकरण 8 या प्रकरण 8चे इयत्ता 8वीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. आज आपण प्रकरण 9 सूट कमिशन डिस्काउंट कमिशन या प्रकरणाला 42व्या व्हिडिओ पासून सुरुवात करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील. आजपासून आजच्या या 42 क्रमांकाच्या व्हिडिओपासून आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर सूट आणि कमिशन साधारणतः मोठमोठ्या सणांच्या काळामध्ये काही नवीन दुकानांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी अशा गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळत असतात. सूट आहे, कमिशन आहे वगैरे वगैरे. तर विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूंची किंमत छापलेली असते. जसं आता या तुमच्या इयत्ता 8वीची पुस्तकाची किंमत आहे बघा. साधारणतः हे पुस्तक विनामूल्य आहे, पण जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची किंमत छापलेली असते. ती जी किंमत छापलेली आहे त्याला छापील किंमत असं म्हणतात, वस्तूची किंमत असं म्हणतात. आणि छापील किमतीवर आपणाला जे काही पैसे कमी केले जातात त्याला आपण सूट, दुकानदारानं सूट दिले असं म्हणतो. छापील किंमत मार्क प्राइस. छापील किंमत सेमीवाल्यांचा शब्द येईल मार्क प्राइस. आणि मार्क प्राइसवर आपणाला जो डिस्काउंट दिला जातो तो डिस्काउंट मार्क प्राइस मधून मायनस करून उरलेल्या किमतीला आपण ती खरेदी करत असतो. लक्षात असू द्या. म्हणजे सेलिंग प्राइस कशी झाली, विक्री कशी झाली आपली, तर मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट. वस्तूची विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा आपल्याला दिलेला डिस्काउंट सूट. मग ही कधी कधी शेकडेवारीवर पण काढली जाते. आणि लक्षात घ्या नेहमी सूट कमिशन रिबेटमध्ये मूळ किंमत आपणाला काही वेळेला 100 अशी मानावी लागणार आहे. 100 रुपये, 100 किलो एक्सेट्रा जे आहे उदाहरणं आल्यानंतर आपणाला पाहता येईल. चला बघूया. व्हिडिओ क्रमांक 42 सराव संच 9.1. सराव संच 9.1 सोपं आहे प्रकरण. फक्त तुम्ही जरा काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रकरण माझ्या चॅनलवरचं काळजीपूर्वक जर बघितलं तर ते समजल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही. बघा 9.1 प्रश्न पहिला आहे. जर छापील किंमत 1700, विक्री किंमत 1540 तर सूट काढा. इफ मार्केट प्राइस ₹1700, सेलिंग प्राइस 1540 रुपीज, फाईन डिस्काउंट. आता एवढ्यात मी तुम्हाला सांगितलं काय, तर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्किंग प्राइस प्लस मायनस डिस्काउंट. मराठी मध्ये विक्री किंमत बरोबर काय बघा, विक्री किंमत बरोबर छापील किंमत. कोणती किंमत आहे, छापील किंमत वजा आपणाला दिलेला डिस्काउंट. मग आता इथं काय विचारलंय आपणाला, छापील किंमत आपली 1700 आहे, 1700 वजा सूट काढायचे म्हणून डिस्काउंट आपण तसंच ठेवूया. आणि सेलिंग प्राइस पण दिलेली आहे. सेलिंग प्राइस किती दिली आपल्याला, 1540. मग कसं काढायचं हे, तर डिस्काउंट मायनस आहे ते इकडं आणा, ते अधिक होईल. 1540 अधिक आहे ते इकडं न्या, वजा होईल. म्हणजेच काय, डिस्काउंट इज इक्वल टू 1700 मायनस 1540. वजाबाकी करा. 10 शून्याला 0 येईल. या ठिकाणी 10 4 गेले 6 येतील आणि त्यानंतर 107. म्हणजे ₹160 ही काय असणार आहे मित्रांनो, दिलेली सूट असणार आहे, आपणाला दिलेली डिस्काउंट असणार आहे. ओके, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न या ठिकाणी काय सांगितलंय बघा. जर छापील किंमत 990 रुपये आणि सूट 10 असेल, शेकडा 10, तर विक्री किंमत काढा. सूट शेकडा 10. आपण डायरेक्ट सुद्धा जाऊ शकतो. आपण
डायरेक्ट सुद्धा जाऊ शकतो. काय सांगितले बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये सेमीचा प्रश्न काय आहे? इफ मार्केट प्राइस ₹990 and percentage of discount is 10, then find the selling price. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट किती दिलाय बघा? 10% दिलाय. 10% दिलाय म्हणजेच काय? इथं आपण असं म्हणू शकतो मार्केट प्राइस किंवा आपल्याला दिलेली ठीक आहे मार्केट प्राइस इथं पण मार्केटच करा. मार्केट प्राइस इज इक्वल टू 100 देन सेलिंग प्राइस किती असणार बघा? 90. डिस्काउंट किती दिलाय? 10 दिलाय. म्हणजे जर 100 रुपये एखाद्या वस्तूची किंमत असेल तर 10 आपल्याला कमी करावं लागणार. म्हणजे त्याची विक्री किती असणार आहे? 10 न कमी असणार आहे म्हणजे 90. मग आपण लिहिताना आता काय करायचं? 100 पैकी 90 म्हणजे 100 जर मूळ किंमत असेल, छापील किंमत असेल, मार्केट प्राइस असेल तर सेलिंग प्राइस काय येते? 90. डायरेक्ट आपण जातो. तर छापील किंमत 990 दिली म्हणजे छापील किंमत 990 असेल तर इथं x म्हणा. डायरेक्ट आपण जाऊ शकतो. आता तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले x बरोबर 90 गुणिले 990. x इज इक्वल टू गुणिले 100 पक्षांतरानं काय होईल? साईड चेंज झाल्यावर काय होईल? भागिले 100 होईल. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. हेन्स x इज इक्वल टू 9 9 81 कॅरी ऑन 8 9 9 81 प्लस 8 इज इक्वल टू 891 म्हणजे ₹891 ही विक्री किंमत असेल. मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये काय सांगितलेलं असणार आहे मी जाता जाता ते पण सांगतो. तुम्हाला समजलं असेल याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. तुमच्या शाळेमध्ये पहिल्यांदा सूट काढलेली असणार आहे. कशी काढलेली असणार आहे सूट? तर 100ला 10 रुपये सूट आहे तर 990ला किती? मग 990ला मी परत इथं x म्हणणार. तिरकस गुणाकार केल्यावर मित्रांनो x बरोबर 10 गुणिले 990 भागिले 100 शून्याला 2 शून्य गेले. तुम्हाला 99 रुपये सूट मिळाली. 99 रुपये सूट मिळाली. मग इथं तुमची मार्केट प्राइस किती आहे? 990 वजा ह्यातनं 99 जर घालवले तर तुमचं उत्तर 891 येतं. समजलं? याही पद्धतीत गेलं तर चालतंय. मी डायरेक्ट गेलोय. मी प्रत्येक उदाहरणात असंच जाणार आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूची मूळ किंमत दर्शनी किंमत ही 100 आपण घेणार आहे. त्याच्यावरून आपण जसं उदाहरण विचारलंय त्याप्रमाणे आपण जाऊ. ठीक आहे, चला बघूया पुढचं गणित आपण बघूया. उदाहरण क्रमांक 3 काय आहे बघा? उदाहरण क्रमांक 3 जर विक्री किंमत 900 सूट 20% असेल तर छापील किंमत काढा. बघा काय सांगितलंय? इफ सेलिंग प्राइस 900 डिस्काउंट इज 20% देन फाइंड द मार्केट प्राइस. मग आता मार्केट प्राइस काढत असताना सूत्र आपलं काय आहे? तर मार्केट प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस प्लस डिस्काउंट किंवा सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्केट प्राइस मायनस डिस्काउंट. इथं सुद्धा आपण डायरेक्ट जाऊ शकतो. इथं तुम्हाला काय सांगितलंय? सेलिंग प्राइस दिले आणि तुम्हाला सांगितलंय मार्केट प्राइस काढायला. मग मार्केट प्राइस आपण x मानायची. लेट
द मार्क्ड प्राइस बी रुपीज एक्स. मार्क्ड प्राइस बी रुपीज एक्स. मग इथं आता आपणाला काय सांगितलंय बघा, सूट 20 दिले. मग या ठिकाणी बघा छापील किंमत 100 असताना सांगा बाळांनो, विक्री किंमत काय येईल? 20% सूट दिले. बघा एखाद्या वस्तूची किंमत 100 आहे आणि 20 रुपये सूट दिलेली आहे. मग विक्री किंमत किती असेल? बरोबर 80. किती असणार आहे? 80. का बरं? मायनस करावं लागणार आहे, सूट आहे ना ती, मग मायनसच करावं लागणार आहे. 100तनं 20 घालवल्यावर 80 येणार आहे. आणि मग आपण विधान करताना कसं करणार आहे? इथं सेमीनं वाक्य काय लिहायचं? मार्केट प्राइस, इफ मार्केट प्राइस ₹100 then selling price is ₹80. 80 का? 100 वजा 20 बरोबर 80. 100 minus 20 is equal to 80. मग त्या दृष्टीनं इथं 80 उत्तर येईल. मग मी काय म्हणणार आहे? हेन्स बघा 100 छापील किंमत, तेव्हा विक्री किंमत काय आली? 80 इज इक्वल टू, आपणाला 900 काय दिले? विक्री किंमत दिली. मग नाही, विक्री किंमत दिली. 900 रुपये विक्री किंमत वर जाईल, तर या ठिकाणी छापील किंमत आपली x येईल. बघा लिखाण करताना काळजीपूर्वक करा. जे खाली लिहिले तेच खाली येऊ द्या. 100ची मूळ 100 काय आपली छापील किंमत. छापील जर 100 असेल तर विक्री कितीला करतोय आपण? 80ला. मग छापील किंमत x आहे तर विक्री कितीला? 900ला. आणि आहे त्या पद्धतीत जायचं, तिरकस गुणाकार. 80 गुणिले x बरोबर 100 गुणिले 900. x बरोबर 100 गुणिले 900 छेद 80. शून्याला 0. बघा 4 दुनी 8. इथे बघा 4 दुनी 8, 2 उरले, 4 पंचे 20. बे एक्के बे, बे दुनी बे चोक 8 आणि बे पंचे 10. म्हणजेच x बरोबर 25 न 45 ला गुणा. 25 पाचा 1500, हातचे 12 आले. 25 चोक 100, 100 म्हणजेच 112 आले. म्हणजेच आपणाला या ठिकाणी काय म्हणावं लागेल? 1125 रुपये असं त्याचं उत्तर आलं. 1125 रुपये असं या छापील किमतीचं उत्तर आलं. तुम्हाला विचारलंय छापील किंमत किती. मी जी सांगितलेली पद्धत आहे यापेक्षा तुमच्या शाळेत जर वेगळी पद्धत असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीत पण जाऊ शकता. ओके, चला पुढचं गणित आपण बघूया. पुढचं गणित क्रमांक 4 काय सांगितले बघा. एका पंख्याची छापील किंमत 3000 रुपये आहे. दुकानदाराने 12% सूट दिली, तर पंख्यावर दिलेली सूट आणि पंख्याची विक्री किंमत काढा. आता मात्र हे डायरेक्ट जाऊन चालत नाही आणि गेलं तरी चालतंय, उलट सुलट होते, वजाबाकी करावी लागणार आपण. आता पहिल्यांदा आपण सूट काढूया आणि परत पुढे जाऊया. बघा चौथं गणित. द मार्क्ड प्राइस ऑफ द फॅन इज 3000 रुपीज. शॉपकीपर गेव 12% डिस्काउंट ऑन इट. फाइंड द टोटल डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. ओके, ह्याच पद्धतीत जायचं आहे. याच पद्धतीत जाऊया, काय हरकत नाही. बघूया, याही पद्धतीत जाऊन सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. आता काय म्हणायचं इथं? या ठिकाणी एक वाक्य आपण मानूया. कोणतं वाक्य मानूया? पंख्याची विक्री किंमत, सेलिंग. आपण सूट परत काढूया. मग या ठिकाणी म्हणा पंख्याची विक्री किंमत. विक्री किंमत किती? 100 रुपये मानू.
असं वाक्य लिहायचं. लेट द सेलिंग प्राइस ऑफ फॅन बी ₹X. मानली किंमत. आता पंख्याची विक्री किंमत 100 मानली. आता छापील किंमत आपण घेऊया, पंख्याची छापील किंमत. मग या ठिकाणी म्हणायचं पंख्याची छापील किंमत 100 असताना विक्री किंमत. वाटल्यास एक वाक्य वाढवा, इथं तुम्ही लिहू शकता. काय आहे? पंख्यावर दिलेली सूट असं सुद्धा म्हणू शकता प्रत्येक वेळेला. ह्या पण उदाहरणात म्हणा पंख्यावर दिलेली सूट किती आहे? 12%. मग पंख्याची छापील किंमत 100 असताना विक्री किंमत किती बाळांनो? 100 वजा 12 म्हणजेच ₹88. 100 वजा 12 म्हणजे किती येईल? विक्री किंमत किती येईल? 88. आता आपण डायरेक्ट पंख्याची विक्री किंमत काढूया. बघा, ₹100 छापील किंमत असताना विक्री किंमत किती आहे? 88. तर छापील किंमत आपली 3000 आहे पंख्याची. किती आहे? 3000. तर पंख्याची आपण विक्री किंमत मानली X. बघा, आपण आहे माझ्या पद्धतीत चाललोय. पहिल्यांदा आपण सूट पण काढू शकतो, पण माझा विद्यार्थी मित्र एक म्हणला याच पद्धतीने जाऊया आपण, याच पद्धतीने जाऊया. ठीक आहे. म्हणून 100 गुणिले X बरोबर 88 गुणिले 3000. हेन्स X इज इक्वल टू 88 इंटू 3000 अपॉन 100. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. X इज इक्वल टू 0. 3 8 24. 2 कॅरी ऑन. 3 8 24 and 2 26. 2640. 2640 ही काय आली? आपली विक्री किंमत आली. आपली काय आली? विक्री किंमत आली. मग आपण विक्री किमतीवरून सूट काढू शकतो. कशी? बघा, छापील किंमत किंवा विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. तुम्ही स्पष्ट लिहा. मी जागा बोर्डवर जागा कमी असल्यामुळं शॉर्टकट लिहिले. विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. मग आता छापील विक्री किंमत किती आली आपली? 2640 बरोबर छापील किंमत आपली किती आहे? 3000 वजा सूट किती आहे आपली? बघा, वजा आपल्याला सूट काढायची. किती मिळाली सूट ते बघायचं. मग हे वजा सूट इकडे आल्यावर अधिक सूट होईल. हे 2640 तिकडे गेल्यावर वजा होईल. म्हणून म्हणा सूट बरोबर 3000 वजा 2640 बरोबर 0. 10 4 गेले 6. परत हातचा घ्या. 10 7 गेले 3. 360 रुपये. 360 रुपये हे काय आलं मित्रांनो? सूट आली. 360 रुपये काय आले? सूट आले. समजलं? आणि हेच गणित आपण वेगळ्या पद्धतीत पण करू शकतो. पहिल्यांदा सूट काढायची. एखादा विद्यार्थी म्हणला मग पहिलं कसं काढायचं? मग पहिल्यांदा असं करा. हो का, मी सरळ म्हणतो 100 असताना 12 रुपये सूट. 12% डिस्काउंट म्हणजे 100 आला 12. मग आपली पंख्याची किंमत आहे 3000. 3000 ला किती सूट? X म्हणा. तिरकस गुणाकार केला तर 12 गुणिले 3000 भागिले 100 येईल मित्रांनो, बरोबर X. माझे जर तुम्ही 9वी 10वीचे व्हिडिओ बघितले असतील तर तिरकस गुणाकारात मी आयडिया काय दिली? जे एकटं राहतं का नाही ते एकटं इथं लिहायचं. बाकी तिरकस गुणाकार करायचा. जे ह्याच्या बरोबर एकटा आहे गुणिले ते भागिले नेहमी आणायचं. 0ला 0, 0ला 0. बघा 12 0 0, 12 3 36. पहिल्यांदा सूट निघाली 360. ही दिलेली सूट 3000 वजा करा, तुमची सेलिंग प्राइस आहे. असे गेलं तरी चालतंय. कसंही जावा, आपणाला उदाहरण सुटल्याशी मतलब.
असं काय नाही ह्याच पद्धतीने गेल्यावर मार्क्स मिळतात, त्याच पद्धतीने गेले की चुकतंय. गणिताचे नाना प्रकार आहेत, विविध प्रकार आहेत, भरपूर प्रकार आहेत. दुसऱ्या एखाद्या पद्धतीत गणित जर सोडवलं, याचा स्क्रीनशॉट काढून गणित वहीमध्ये घ्या. दुसऱ्या एखाद्या पद्धतीत गणित सोडवलं तरी सुद्धा परीक्षकाला मित्रांनो गुण हे द्यावे लागतात. आणि हे व्यवहारात चालणारं प्रकरण आहे, त्यामुळं काळजीपूर्वक बघा. आपणाला काळजीपूर्वक बघितल्यानंतर उदाहरणं सुटली पाहिजे. चला बघूया पुढचं गणित. बघा काय दिले बघा. 5वं, 2300 रुपये छापील किंमत असलेला मिक्सर गिरायकास 1955 रुपयास मिळतो, तर गिरायकास मिळालेली शेकडा सूट का? बघा सेमीचं गणित काय आहे बघा. द मार्क्ड प्राइस ऑफ द मिक्सर इज 2300 रुपीज. A customer purchased it for rupees 1955. 5% of discount offered the customer. आता बघा या ठिकाणी मित्रांनो मला सांगा, छापील किंमत मार्क्ड प्राइस, 5वं गणित आहे. मार्क्ड प्राइस किती आहे? मार्क्ड प्राइस 2300. सेलिंग प्राइस काय आहे? तर सेलिंग प्राइस आहे 1955. मग ह्याची आपल्याला पहिल्यांदा सूट काढावी लागेल. मग सूट काढण्यासाठी सूटचं सूत्र काय आहे? तर म्हणा बघा, सूट बरोबर किंवा सरळ म्हणा मार्क्ड प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस डिस्काउंट. मग या किमती ठेवा. मार्क्ड प्राइस आहे तुमची 2300, डिस्काउंट आहे तुमचा 1955. म्हणजे बघा किमती ठेवताना गोंधळ झाला माझा. म्हणजेच काय येईल मित्रांनो, डिस्काउंट इज इक्वल टू मार्क्ड प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मार्क्ड प्राइस आहे 2300 वजा 1955. वजाबाकी करा. 10तून 5 गेले 5 उरले, 10तून 6 गेले 4 उरले, आणि 13तून 10 गेले 3 उरले. म्हणजे 345 रुपये, 345 रुपये एवढी सूट आपणाला या वस्तूमध्ये, या मिक्सरमध्ये मिळालेली आहे. आता आपणाला शेकडा सूट काढायचे. शेकडा सूट, शेकडा म्हणजे 100. बघा मी सुरुवातीला सांगितलं आपणाला 100 हा अंक खूप महत्वाचा आहे. दर्शनी किंमत आपणाला 100 मानायची आहे. बघा आता मी लिखाण कसं करणार बघा. 345 रुपये सूट कशावर मिळाली? 2300 वर, ह्याच्यावर नाही. ही विक्री किंमत आहे, सगळं मूळ गोष्टीवर आहे हे. मग मी या ठिकाणी म्हणणार काय, एक वाक्य वाटल्यास आपण लिहू शकतो काय, तर शेकडा सूट एक समान. इथं काय म्हणू शकतो आपण, शेकडा सूट 100 रुपये मान. सेमीनं वाक्य काय लिहायचं, लेट द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर बी ₹X. शेवटचं वाक्य आहे, जसंच्या तसं तुम्ही लिहा. लेट शब्द लिहा, LET. बघा, लेट द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर बी ₹X. आता लिखाण कसं करायचं बघा. मार्क्ड प्राइस, छापील किंमत किती आहे? 2300. त्यावेळेला सूट किती मिळाली? 345. बरोबर. शेकडा सूट विचारले, मग 100 रुपये छापील किंमत असताना, शेकडा म्हणजे 100, 100 रुपये छापील किंमत असताना मिळालेली सूट किती आहे? X. चला तिरकस गुणाकार करूया आपण. X इज इक्वल टू 2300.
बघा तिरकस गुणाकार करूया. x इज इक्वल टू 345 गुणिले 100 भागिले 2300. शून्याला शून्य गेला. बघा 23चाच पाडा म्हणावा लागेल आपणाला. 23 एक्क 23. 34 मधून 23 गेले, 11 राहिले. 11 वर 5 घ्या, 115 झाले. 23 5 115. x इज इक्वल टू 50%. मग एका वाक्यात इथं उत्तर लिहा. म्हणून त्या मिक्सरवर दिलेली किंवा त्या गिरायकास मिळालेली शेकडा सूट ही 15 रुपये असेल. 15% लिहू नका, शेकडा शब्द आलाय, नाहीतर शेकडा शेकडा 2 वेळा होईल. मिळालेली सूट किती असेल? 15 रुपये असेल. सेमीचा प्रश्न कसा असेल? उत्तर कसं असेल शेवटीचं? हेन्स द 50% ऑफ डिस्काउंट ऑफर्ड टू द कस्टमर. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो 9.1 मधली आपण 5 उदाहरणं या ठिकाणी बघितलेली आहेत. आपण हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघितला असेल, स्किप न करता बघितला असेल. वहीमध्ये सगळी गणितं उतरून काढा मित्रांनो. गेली 28 वर्ष गणिताचं अध्यापन आम्ही दोघं उभयंते करतो आहोत. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. तुमची टोटल वही उदाहरणानं भरल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की एखाद्या वेळेला जर गणित नाही समजलं तर तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्यायला विसरू नका. हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर लाल रंगाच्या सबस्क्राईबवर टच करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.